लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, यावर जनजागृती व्हावी यासाठी निलंगा शहरातील भिल्ल वस्ती येथे बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी मतदार जनजागृती अभियान उपक्रम राबवण्यात आला. भटके विमुक्त विकास परिषद भिल्ल वस्ती निलंगा येथे स्वीप कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख, विस्तार अधिकारी गणेश दाडगे, केंद्र प्रमुख चमापुरी, स्वीप सदस्य अतुल देशमुख, बीएलओ सुधा वाघमारे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.बी. पांचाळ व सर्व शिक्षक आणि महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.एस. चिमेगावे व सर्व शिक्षक उपस्थित होते. या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी भिल्ल वस्ती व परिसरात प्रभात फेरी काढून जयघोषाद्वारे मतदार जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली. महात्मा गांधी शाळेतील सहशिक्षिका जाधव ए.बी. यांनी लोकप्रबोधनात्मक गीत सादर केले. इंदिरा गांधी प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका एम.एस. शेख यांनी सूत्रसंचालन केले. डी.बी. पांचाळ यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी निर्भयपणे कोणत्याही आमिषाला आणि दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वस्तीतील मतदारांना वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचे वाटप केले. स्वीप सदस्य अतुल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. मतदान करायला जायलाच हवंय. आलं लोकसभा निवडणुकीचं वारं आलं. अरे मग काय झालं हे सर्वांना माहित आहे ना. पण यावेळेस सगळ्यांना सांगायचं की 100% मतदान व्हायलाच पाहिजे. हो, आता मतदान करायला जायलाच हवं. आता हे मतदान कोणी करायचं? ज्याचे 18 वर्ष पूर्ण आहे त्यांनी हे मतदान करायला पाहिजे. आता हे मतदान कोणाला करायचं? हे बघा मित्रांनो, निवडणुकीत अनेक उमेदवार थांबू शकतात. जो